अँकॅलोजिंग स्पॉन्डिलोसिस या विषयावरती डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे. आज आपण अँकॅलोजिंग स्पॉन्डिलोसिसचे उपाय फक्त जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये काय उपाय करतात? अँकॅलोजिंग स्पॉन्डिलोसिस हा मणक्याचा विकार आहे. मणक्यामध्ये सूज येते म्हणून हा त्रास होतो. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता फक्त आणि फक्त उपायांवरती आपण आज बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 14 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आणि आमचं क्लिनिक नेरूळ, ठाणे, पुणे आणि दादर या ठिकाणी आहे. अँकॅलोजिंग स्पॉन्डिलोसिस जर तुम्हाला असेल तर मी एक व्हॉट्सअप लिंक खाली देत आहे. तो आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, ज्यावरती फक्त अँकॅलोजिंग स्पॉन्डिलोसिसचे रुग्ण आहेत आणि तो ग्रुप जॉईन करून आम्ही तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करण्यासाठी किंवा काही गोष्टी असतात की आहारामध्ये काय घ्यायला पाहिजे, आहारामध्ये काय नाही घ्यायला पाहिजे, जसं की हेल्थ टिप्स असतात, यासाठी तुम्हाला आम्ही मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जर तुम्हाला हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. अँकॅलोजिंग स्पॉन्डिलोसिस जो आहे ना, त्याची ट्रीटमेंट आपण ॲलोपॅथीमध्ये काय करतो आणि आयुर्वेदामध्ये काय करतो हे दोन्ही आपण बघून घेऊया. आजाराचं स्वरूप काय असतं हे जाणून घ्यायचं असेल तर आमचा पूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल. अँकॅलोजिंग स्पॉन्डिलोसिस जो आजार आहे ना, त्याच्यामध्ये मणक्यामध्ये सूज येते. आणि का सूज येते? कारण आपल्या शरीराच्या ज्या पेशी असतात त्या आपल्या शरीरातल्या पेशींना मारायला लागतात, म्हणून त्याला ऑटोइम्युन म्हटलं जातं. तर ही सूज कमी करण्यासाठी सगळे उपाय आपल्याला करावे लागतात, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर पहिली आपण कॅटेगरी बघूया की ॲलोपॅथीमध्ये याचे काय काय उपाय केले जातात आणि मग आपण बघूया आयुर्वेदामध्ये याचे उपाय काय काय केले जातात. सर्वात पहिलं आपण बघूया की ॲलोपॅथीमध्ये अँकॅलोजिंग स्पॉन्डिलोसिसची ट्रीटमेंट काय केली जाते. ती अँकॅलोजिंग स्पॉन्डिलोसिससाठी ॲलोपॅथीमध्ये जे ट्रीटमेंट आहे ती म्हणजे मेडिकेशन देऊन ट्रीटमेंट केली जाते, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ट्रीटमेंट केली जाते आणि तिसरं म्हणजे सर्जरी करून याची ट्रीटमेंट केली जाते. अशा 3 टप्प्यांमध्ये याची ट्रीटमेंट होते. सर्जरी कसली काय हे सगळं जाणून घेऊया आपण. सगळ्यात पहिलं याच्यामध्ये जी मेडिसिन दिले जातात त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे जी सूज आलेली असते ते कमी करण्याचा प्रयत्न डॉक्टर करतात आणि पेन जे आहे ना ते कमी तेव्हाच होतं ज्या वेळेला सूज कमी होते. मग याच्यामध्ये NSAID ड्रग्स वापरले जातात, म्हणजेच नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. म्हणजे जे सूज कमी करतील, इन्फ्लेमेशन कमी करतील ते औषधं वापरली जातात. जसं की आपण बघतो की आयबीप्रोफेन नावाचं जे औषध आहे हे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स आहे. तर त्याच्याने पेन कमी व्हायला मदत होते. त्यानंतर याच त्रासामध्ये स्टेरॉइड सुद्धा वापरले जातात. जर त्रास पेन खूप जास्त प्रमाणामध्ये असेल आणि खूप जास्त त्रास रुग्णाला होत असेल तर अशा वेळेला स्टेरॉइड्स डायरेक्ट वापरले जातात. म्हणजे स्टेरॉइड हे वापरून काही दिवसांनी ते कमी 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 करत जावं लागतं. तिसरे जे ड्रग्स असतात ते बायोलॉजिकल ड्रग्स असतात, जे TNF आणि IL-7 हे जे आपले सिस्टीम्स मध्ये आहेत हे इनिबिट करण्यासाठी प्रयत्न करतात, ज्याला बायोलॉजिक्स म्हणतात. हे जे असतात ना, हे TNF आणि IL-7 हे जे आपले इम्युनिटीचे जे फॅक्टर्स आहेत ते कमी करण्याचे किंवा ते जे वाढलेले असतात त्यांना इनिबिट करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ड्रग्स येतात DMARDs, डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स. म्हणजे रुमॅटिझम जो होत असतो तेच, म्हणजे सूज कमी करण्यासाठी याच्यामध्ये जी औषधं वापरली जातात त्याला DMARD असं म्हणतात. तर ही औषधं अशा प्रकारे वापरली जातात ॲलोपॅथीमध्ये. त्यानंतर यामध्ये हाही विचार केला जातो की हे जे ड्रग्स आहेत त्यांचा जास्त त्रास रुग्णाला व्हायला नको, किडनीचं टॉक्सिफिकेशन व्हायला नको, यासाठी डॉक्टर्स ही ड्रग्स सगळे सांभाळून वापरत असतात. मग पुढचा भाग यामध्ये येतो तो म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये मॉडर्न सायन्स मध्ये पॉश्चर करेक्शनला खूप महत्व दिलं जातं. पॉश्चर म्हणजे काय? आपण जसे उभे आहोत, आपला जसा मणक्याचा जो आकार आहे तो आकार तसाच्या तसा मेंटेन ठेवण्याचं काम सगळ्यात पहिले केलं जातं. त्यानंतर मॉडर्न सायन्स मध्ये म्हणजेच ॲलोपॅथी सायन्स मध्ये सांगितलं गेलेलं आहे की स्ट्रेचिंग एक्सरसाइज याच्यामध्ये खूप फायदेशीर ठरते. स्ट्रेचिंग एक्सरसाइज का करायची असते? तर बघा, अँकॅलोजिंग स्पॉन्डिलोसिस मध्ये पूर्ण मणका जो असतो ना तिथे सूज असते आणि हे सगळे मणके एकमेकांमध्ये फ्यूज व्हायला लागतात आणि हाडं एकमेकांना जोडली जातात. जर यामध्ये मुवमेंट आपण वारंवार ठेवली, मोबिलिटी वारंवार ठेवली तर ते एकमेकांमध्ये फ्यूज नाही होणार आणि मणका सरळ एकमेकांमध्ये जोडला जाणार नाही. नाहीतर प्रॉब्लेम काय होतो की समजा आता मान आहे तर मान अशी मागेच जात नाही, इकडे जात नाही, इकडे जात नाही, एकदम रेस्ट्रिक्टेड मुवमेंट मध्येच राहते. तर हा प्रकार न होण्यासाठी
आपल्याला पॉश्चर करेक्शन करणं गरजेचं असतं आणि त्याबरोबर स्ट्रेचिंग एक्सरसाइज कंटिन्युअस करणं महत्वाचं असतं. ॲलोपॅथी सायन्समध्ये असंही सांगितलं जातं की याच्यासाठी काही व्यायाम तुम्ही नक्की करा आणि व्यायाम असे करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला धक्का लागणार नाही, तुम्ही पडणार नाही आणि कुठे लागणार नाही, असे व्यायाम करू नका किंवा असे स्पोर्ट्स खेळू नका की ज्याच्यामध्ये पडाल. जसे की टेनिस झालं, बॅडमिंटन झालं, क्रिकेट झालं, याच्यामध्ये पडण्याची शक्यता जास्त असते आणि अँकिलोसिस स्पॉन्डिलोसिसमध्ये हाडांमध्ये ठिसूळता जास्त असते, त्यावेळी फ्रॅक्चर होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून यामध्ये स्विमिंग त्यांनी करायला सांगितलं आहे. स्विमिंगमध्ये संपूर्ण मणक्याची मुवमेंट होते आणि म्हणून त्यांनी स्विमिंग या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे. स्ट्रेचिंग एक्सरसाइजच्या नंतर स्विमिंग हा एक प्रकार सांगितला आहे. तर हे झालं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मधला एक भाग. दुसरा भाग जो सांगितलेला आहे मॉडर्न सायन्स मध्ये तो म्हणजे असा की डाएट मध्ये तुम्ही जरा व्यवस्थित मॅनेज करा. स्टार्च कमी असलेले पदार्थ म्हणजे मैदा कमी खाणं, आंबवलेले पदार्थ कमी खाणं, प्रोसेस फूड कमी खाणं, नॉन व्हेजिटेरियन फूड कमी खाणं, त्यामध्ये तुम्ही असे काही पदार्थ घ्या जे पचायला हलके असतील, हे डाएट मध्ये सांगितलेलं आहे. आणि मॉडर्न सायन्सचं सुद्धा म्हणणं असं आहे की औषधं आणि सर्जरी करण्याच्या अगोदर पहिलं रुग्णाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन द्या, जेणेकरून हा जो आजार आहे, जो प्रोग्रेसिव्ह आहे, तो प्रोग्रेसिव्ह राहणार नाही आणि तो कंट्रोलमध्ये येईल. आणि मग सगळ्यात शेवटला येते सर्जरी. आता सर्जरी कसली करायची? बऱ्याच वेळेला जॉईंट एकमेकांमध्ये फ्यूज होऊन जातात. आपला जो बॉल अँड सॉकेट जॉईंट असतो म्हणजे आपला हिप जॉईंट जो असतो, तिथे सुद्धा जर याचं इन्फ्लेमेशन झालं तर तो जॉईंट एकमेकांमध्ये जोडला जातो. तर ते जोडला गेल्याच्या नंतर त्याला बाजूला काढून तिथे इम्प्लांट्स टाकणं म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट करणं, हे जे प्रकार असतात ते जर केले तर रुग्ण अतिशय चांगल्या प्रकारे जगू शकतो, बिना पेनचं जगू शकतो. तर अशा प्रकारे सर्जरी त्याच रुग्णांमध्ये केली जाते, पण सर्जरी येण्याची आपल्याला वेळच द्यायची नाहीये. म्हणून आपल्याला काही भाग आयुर्वेदाचा फॉलो करणं गरजेचं आहे. तुमची जर ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू असेल तर ती सुद्धा चालू ठेवा आणि त्याचबरोबर आयुर्वेदाची ट्रीटमेंट सुद्धा चालू ठेवा. अर्ली स्टेजमध्ये जर तुम्ही आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट घ्यायला गेला तर तुम्हाला खूप चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. पण ज्या वेळेला आपण लेट स्टेजमध्ये जातो, ज्या वेळेला उशीर होतो, त्यावेळेला हा आजार आयुर्वेदाने सुद्धा बरं होणं थोडंसं कठीण होतं, पण तो आयुर्वेदामध्ये चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. आता आपण बघूया आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट कशा प्रकारे केली जाते. आयुर्वेदामध्ये सगळ्यात पहिला जो भाग आहे तो आहे आहाराचा. तुम्ही आहार व्यवस्थित करा, डाएट व्यवस्थित करा, हलकं अन्न पचेल असं करा, तुमचं पचनशक्ती चांगली ताकदवान ठेवा, तुम्ही बरे होणार. म्हणून सगळ्यात पहिलं आहार, त्याच्यानंतर येतं मेडिकेशन्स, औषधं आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे पंचकर्माचा. अशा 3 टप्प्यांमध्ये आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट केली जाते. आहारामध्ये काय केलं जातं? सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची जी आतडी आहे किंवा तुमची पचन संस्था आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, याची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला आहार घेणं गरजेचं असतं. यांची ताकद कशी वाढवणार? खूप काही खायला लागलात, खूप जड पदार्थ खायला लागलात, जे पचत नाहीये, हलकेत पचायला, तर अशा पदार्थ जर तुम्ही खायला लागला तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होतो की तुमची पचनशक्ती कमी होते आणि त्यापासून जे बाय प्रोडक्ट जे बनणार आहे, आहार रस जो बनणार आहे, तो खराब बनतो आणि तो ज्यावेळेला रक्तामध्ये ॲब्झॉर्ब होतो, त्यावेळेला तो संपूर्ण रक्त खराब होऊ लागतो. तर अशामुळे या ठिकाणी आपल्याला असे पदार्थ घ्यायचे जे एकदम हलके आहेत, सहज पचतील आणि आहार रस चांगला कसा तयार होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून त्या पद्धतीमध्ये आहार घेणं गरजेचं आहे. आहारामध्ये अनेक जणांना काही पदार्थ खाल्ले तर ते पचत नाहीत आणि लगेच त्रास होतो. मध्ये हलके पदार्थ असले तरी सुद्धा. म्हणून जे रुग्ण आहे त्यांनी पहिल्यांदा एक यादी बनवावी की मी कोणकोणते पदार्थ खाल्ले की मला त्रास होतो, की सर मला बेसन खाल्लं तर त्रास होतो, मला पाव खाल्ला तर त्रास होतो, मला मॅगी खाल्लं तर त्रास होतो. हे सगळे पदार्थ स्ट्रिक्टली टाळणं आणि कुठले पदार्थ मला चालतात ते पदार्थ खाणं. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळे पदार्थ असतात, ते त्यांना पचत असतात, काही जणांना नसतात पचत. मग जे पदार्थ पचत नाहीये ते ज्या वेळेला पचायला सुरुवात होईल त्यावेळेला तुमची पचनशक्ती चांगलं होईल आणि या आजारातून बाहेर पडायचा पहिला मार्ग तुमचा मोकळा होईल. दुसरी गोष्ट आता ते म्हणजे औषधांची योजना. यामध्ये औषधांची योजना जी आयुर्वेदामध्ये केली जाते ती सगळ्यात पहिलं म्हणजे आहार रस चांगला कसा बनेल, रुग्णाची भूक कशी वाढेल, ही ट्रीटमेंट ही पहिले करावी लागते. यामध्ये काही आणखीन फॅक्टर असतात, जसं की भूक चांगली असणं म्हणजे अग्नी चांगली असणं, त्याबरोबर रुग्णाचं रक्त चांगलं असणं,
त्याच्यानंतर रसधातू जो असतो तो चांगला असणं, रुग्णाचं मन चांगलं असणं, मन म्हणजे मेंटली काही त्रास रुग्णाला नसावा, आणि चौथं म्हणजे पाचवी गोष्ट ओज धातू. असे हे ओज जे आहे ना ते म्हणजे आपली इम्युनिटी झाली. या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर आपल्याला याच्यातून बाहेर पडता येतं. आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करताना या सगळ्या 5 गोष्टींमध्ये कुठला भाग जास्त इन्व्हॉल्व्ड आहे हे बघून त्यांना ट्रीटमेंट पहिलं करावं लागतं. पण सगळ्यात पहिला भाग जो येतो तो म्हणजे अग्नीचा, पचनशक्तीचा, ती पहिले चांगली करावी लागते. त्यानंतर धातू कसे सगळे चांगले होतील, शरीराचे जे धातू आहेत आपल्याला रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, हे सगळे धातू कसे चांगल्या प्रकारे बनतील यासाठी औषधोपचार करावे लागतात. त्यासाठी औषधांची योजना करावी लागते. आणि त्याच्यानंतर हे येतं की ह्या सगळ्या शरीराच्या धातूंची ताकद कशी वाढेल. त्यापुढे ही औषधांची योजना झाली की मग पुढे ट्रीटमेंट येते, ती म्हणजे पंचकर्माची चिकित्सा. पंचकर्माची चिकित्सा कधी कधी सुरुवातीलाच करावं लागतं, कारण शरीरामध्ये दोष एवढे वाढलेले असतात की शरीरातून ते दोष बाहेर काढणं गरजेचं असतं. ते जसे दोष बाहेर निघाले तसा त्यांचा त्रास कमी होऊन जातो. अँकिलोसिस स्पॉन्डिलोसिसच्या रुग्णांनी वर्षातून एकदा जरी पंचकर्म घेतलं, योग्य व्यक्तीकडून योग्य निदान करून जर पंचकर्म घेतलं तर त्याच्या शरीरामध्ये जे दोष असतात ते बाहेर निघून जातात आणि त्या पंचकर्माने सूज कमी होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर शरीरामध्ये जे त्रास आहे, जी सूज आहे ती कमी करण्याचा मार्ग सुद्धा पंचकर्माने खूप सुकर होऊन जातो, कारण पंचकर्मामध्ये शरीराचं शोधन होतं, म्हणजे शरीराची शुद्धी होते. जितक्या काही इम्प्युरिटीज आहेत शरीरामध्ये त्या बाहेर काढण्यासाठी पंचकर्माने मदत केली जाते. पंचकर्मामध्ये वमन असतं, म्हणजे उलटी वाटे दोष बाहेर काढणं, विरेचन असतं, जुलाबा वाटे दोष बाहेर काढणं, बस्ती असते, संडासाच्या वाटेतून औषध आतमध्ये द्यायचं असतं ज्याच्याने वात कमी व्हायला मदत होतं, रक्तमोक्षण असतं ज्याच्याने रक्त बाहेर काढण्यासाठी मदत केली जाते, आणि नंतर नस्य म्हणून एक चिकित्सा असते ज्याच्यामध्ये मानेच्या वरती जे आजार आहेत त्यांच्यासाठी उपाय केले जातात. तर हे पंचकर्म असतं ना, हे योग्य वेळेला करणं महत्वाचं असतं. ते जर झालं तर अँकिलोसिस स्पॉन्डिलोसिसच्या पेशंटला बऱ्यापैकी आराम होण्यासाठी मदत होते. अँकिलोसिस स्पॉन्डिलोसिसच्या पेशंटला आराम होणं म्हणजे काय, तर त्याचा जो आजार वाढतोय तो न वाढणं आणि तो कमी होणं, आणि हळूहळू करत तो 70-80% कमी होणं आणि पुढे हा आजार न वाढणं. अशा प्रकारे हा विचार ठेवून या आजाराची ट्रीटमेंट ही केली जाते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा, आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.